एक काळ होता जिथे आपण लहानपणी मनाचे श्लोक म्हणायचो आणि संध्याकाळची वेळ झाली दिवे लागणीची की शुभम करोतीच्या नंतर मनाचे श्लोक याचं लिटरली पाठांतर करून घेतलेलं आहे माझ्या घरच्यांनी. त्यामुळे आता मनाचे श्लोक टाकल्यानंतर ना मनाचे श्लोकच येतात डोळ्यांसमोर. पण आता थोडीशी परिस्थिती बदलणार आहे YouTubeवरती, कारण जेव्हा पण आपण मनाचे श्लोक असं टाकतोय, तर त्याच्यानंतर आता चित्रपटाचे ट्रेलर सुद्धा येणार आहे आणि टीझर पण येणार आहे. कारण मनाचे श्लोक या नावाचा एक चित्रपट येतोय, ज्याच्यामध्ये मृण्मयी देशपांडे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसते आणि इतरही बरेचसे कलाकार आहेत. सुब्रत जोशी आहे, त्याच्यानंतर पुष्करराज चिरपुटकर आहे, राहुल पेठे, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, कर्ण परब, उदय टिकेकर, शुभांगी गोखले आणि मंगेश कदम हे इतकी मोठी फौज आहे कलाकारांची या चित्रपटामध्ये. आणि जसं मी टीझर रिव्ह्यूमध्ये ऑलरेडी याच्या सगळ्या पार्श्वभूमीबद्दल चर्चा केलीच होती, की हा चित्रपट ॲक्चुअली कोविडच्या काळामध्येच अनाउन्स झाला होता 2018-19 साली, की हा चित्रपट आता शूट करणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या त्यांच्या सोयीने तो अगदी बनवलेला असावा. पण आत्ता ना टीझरपेक्षा ट्रेलर मला थोडासा इम्प्रेसिव्ह नक्कीच वाटला. कारण का टीझरमध्ये ज्या पद्धतीचं कलर ग्रेडिंग आणि कलर पॅलेट्स वगैरे आपल्याला एडिटिंगमध्ये दिसत होते, त्यापैकी खूप चांगल्या प्रकारचे आता काम इथे आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय. ती एक मात्र चांगली गोष्ट. बाकी ओव्हरऑल जर का ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर बघा, आता हा चित्रपट ॲक्चुअली मुख्यतः मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे यांच्या अवतीभोवती फिरणारा असणार आहे. आणि राहुल पेठेचे जे घरचे आहेत ते त्याच्यासाठी मुलगी पाहतायत आणि मग ऑफकोर्स त्याची काहीतरी वेगळी कारणं असतील, की त्याला का लग्न करायचंय, नाही करायचंय. त्याच्या काहीतरी सर्टन एक्स्पेक्टेशन्स आहेत आणि त्यांनाही फुलफिल केल्या जात आहेत. त्याच्याचमुळे त्याचं लग्न आणखीन जमत नाहीये. ऑन दी अदर हँड ॲक्चुअली मृण्मयी देशपांडे जी आहे ती कदाचित मॅरिड दाखवली आहे, कारण का ट्रेलरमध्ये एक डायलॉग पण होता. किती जास्त प्रेमात पडलायस रे तू माझ्या बायकोच्या. तर त्यावरून असं वाटतंय. आता एकंदरीत हे नक्की काय गोष्टी सुरू आहेत हे सगळं काही आपल्याला चित्रपटामध्येच उलगडणार आहेत. पण एक गोष्ट तुम्ही पाहिली का, की मृण्मयी देशपांडे ही या चित्रपटाची लेखक आणि दिग्दर्शिका आहे. आणि ते बघून मला खूप आनंद झाला. कारण सी बिंग अ वुमन आय ऑल्वेज लव्ह दिस, की ज्यावेळेला ना अभिनेत्री काहीतरी ॲक्टिंग हे त्यांचं अर्थातच म्हणजे त्यांचा अगदी खूप महत्त्वाचा आणि कम्फर्ट झोनमधला विषय असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यावेळेला त्या ॲज अ प्रोड्युसर म्हणून पुढे येतात किंवा ॲज अ डिरेक्टर म्हणून येतात किंवा ॲज अ रायटर म्हणून त्या पुढे येतात. नक्कीच त्या गोष्टीचा मला भयंकर अभिमान वाटतो आणि त्याचं खूप कौतुक करावंसं वाटतं. आणि इथे आपल्याला ते नक्कीच पाहायला आता मिळणार आहे. कारण नवखे ज्यावेळेला दिग्दर्शक येतात तेव्हा मला ॲक्चुअली नवीन चष्म्यातनं त्यांचा चित्रपट पाहताना खूप मजा येते. आणि काय-काय, कशा-कशा पद्धतीने त्यांनी कुठचे मेटाफर्स वापरले असतील, कुठला क्लिफ हँगर जाणून बुजून सोडला, ह्या सगळ्या गोष्टींना बघताना खूप आनंद होतो ॲक्चुअली. आणि त्याच्याचमुळे या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल जर का बोलायचं झालं तर अख्खा ट्रेलर एका बाजूला आणि शेवटचा तो अर्धा पाऊण मिनिट एका बाजूला. आता बघा, गलगले निघाले हा चित्रपट जर का तुम्हाला आठवत असेल, भरत जाधव लेजेंडरी ॲक्टर आपले भरत जाधव यांचा. तर तो चित्रपट मला अजून आठवतो, की मी थिएटरात जाऊन पाहिला होता लहानपणी तो. आणि त्याच्यामुळे त्या चित्रपटाचं विशेष कौतुक आहे माझ्या मनामध्ये. तो चित्रपट मला अजूनही फ्रेम टू फ्रेम आठवतोय. आणि या चित्रपटाच्या ट्रेलरचा हा शेवटचा सेगमेंट पाहिल्यानंतर मला गलगले निघालेची आठवण आली. जिथे ना आणि त्याच्यानंतर अगबाई अरेच्चा सुद्धा ऑफकोर्स. तर ते त्या पद्धतीचे चित्रपट होते, की त्यांना काहीतरी वेगळी एक सुपर पॉवर दिलेली असते. आणि सुपर पॉवर म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की त्या चित्रपटामध्ये वेगळा काहीतरी एक अँगल आपल्याला नक्कीच इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहे. आणि तेच त्यांनी ट्रेलरमध्ये टाकलं. तर ते बघून जरा बरं वाटतंय. आणि एकंदरीत आता बघा, राहुल पेठे जो आहे त्याला काहीतरी त्याची जी गट फिलिंग आहे, म्हणजे आपल्या आतमध्ये बरेचसे आवाज घुमत असतात. एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची असते आणि मग आपलं एक मन म्हणतं, की ठीक आहे ना, घेऊन टाक. काय किती जाणार आहेत पैसे? 500, ₹1000. दुसरं मन म्हणतं, की नाही, 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 नको. काही गरज आहे का? खरंच स्वतःला विचार, ही वस्तू तुला घेण्याची गरज आहे का? नाही जरी ही वस्तू घेतली तरीही तू आत्तापर्यंत आयुष्य जगत आली होतीस आणि इथून पुढे तू ते आयुष्य जगतच राहणार आहेस. खरंच गरज आहे का? तर हे जे आपलं विचारांचं वादळ सुरू असतं मनामध्ये आणि त्याला आपण गट फिलिंग म्हणतो किंवा आपला सिक्स्थ सेन्स म्हणतो किंवा अंतर्मन म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी चे जे आवाज असतात, तर ते राहुल पेठेला ॲक्चुअली तो ज्या प्रत्येक मुलीला भेटतोय, त्या मुलीला भेटल्यानंतर लगेचच ते ॲक्टिव्ह होतात आणि त्याला काही ना काहीतरी सांगत असतात. मग त्या सगळ्या गोष्टींमुळे त्याची कशी चलबिचल होते किंवा डोक्यात कसं विचारांचं वादळ सुरू होतं, या सगळ्या गोष्टींमधनं तो बाहेर कसा पडतो आणि ही सुपर पॉवर खरंच त्याची सुपर पॉवर आहे की सुपर वीकनेस ठरणार आहे, हे सगळं काही आपल्याला पाहता येईल मनाचे श्लोक या चित्रपटामध्ये. टू बी व्हेरी ऑनेस्ट, अशा प्रकारचे चित्रपट मी जेन्युइनली ना ओ-टी-टीवर बघणं प्रिफर करेन. कारण आपण जर का सिनेमा बघायला जातोय कुठच्या सिनेमागृहामध्ये, तर आपल्याला तो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घ्यायचा असतो. लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लोर करायच्या आहेत. आणि आता काळ खूप बदललाय. पण कारण अजून मराठी सिनेमासृष्टी बरीच मागे. त्याच्यामुळे आपण आता तीच-तीच गोष्ट वारंवार व्हिडिओमध्ये नाही मांडत बसणार आहोत, की बाबा रे, हा परत ओ-टी-टीच्या हिशेबाचा चित्रपट आहे का? हा थिएटरात जाऊन पाहण्याचा आहे का? नाही. प्रत्येक सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे आणि हा तुमचा माझा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. बाकी तुमचं काय मत आहे मनाचे श्लोक या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.